साहेब इकडे पाहता। कोरा करो किसान का 7/12 शिवसेना का आक्रोश मार्च उप विभागीय कार्यालय पर। जलगांव जामोद में किसान की लंबी समस्याओं को लेकर आज शिवसेना का आक्रोश मार्च निकाला गया। जिला प्रमुख गजानन वाघ के मार्गदर्शन और तालुका प्रमुख संतोष दांडे के नेतृत्व में यह विशाल मार्च दुर्गा चौक से निकलकर उप विभागीय कार्यालय पहुंचा। कोरा करो किसान का 7/12, हक का फसल बीमा मिलना ही चाहिए और जय महाराष्ट्र जैसे प्रचंड नारों से शहर गूंज उठा। मार्च में किसानों और पदाधिकारियों ने बैलगाड़ियों पर बैठकर जोरदार विरोध दर्ज कराया। मार्च के बाद उप विभागीय अधिकारी को ज्ञापन सौंपा गया, जिसमें लंबित फसल बीमा और बादल फटने से प्रभावित किसानों का अनुदान तुरंत वितरित करने की मांग रखी गई। उप अधिकारियों ने ज्ञापन स्वीकार कर कुछ मांगों पर सहमति जताई है। जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले होते। माननीय उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले। आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की 2023-24ची जे रब्बीचा अजून पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे। त्यानंतर 2024-25चा पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे। त्यानंतर 2023-24चे फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं। त्याचबरोबर 2024च्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा। अशा प्रकारच्या शेतकऱ्या सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येताबरोबर 7/12 कोरा करू आणि तुमचे कर्ज माफ करू, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली नाही, तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेत शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही, शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल।